नमस्कार. निळा ड्रम, घराच्या आत लपवलेला मृतदेह आणि आरोपी स्वतःचाच मुलगा. ही घटना ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. 19 ते 21 वर्षांचा मुलगा आणि त्याने आपल्या वडिलांवर गोळी झाडून त्यांचा मृतदेह ड्रम मध्ये लपवला. नेमकं काय घडलं? कशामुळे मुलाने इतकं टोकाचं पाऊल उचललं आणि पोलिसांनी हा गुन्हा कसा उघड केला? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. ही हृदयद्रावक घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात आशियाना परिसरात. आरोपी आहे 21 वर्षीय अक्षत प्रताप सिंह आणि मृत व्यक्ती आहेत त्याचे वडील मानवेंद्र सिंह. मिळालेल्या माहितीनुसार 20 फेब्रुवारीच्या सकाळी ही घटना घडली. घरातच वडिलांच्या लायसन्स रायफलने त्यांच्या डोक्यात गोळी मिनिंगलेस जाडण्यात आली. ही गोष्ट ऐकूनही धक्का बसतो, पण त्यानंतर जे घडलं ते अधिक गंभीर आहे. गोळीबारानंतर मृतदेह घराच्या ग्राउंड फ्लोअरवर नेण्यात आला. त्या मजल्यावर कोणी राहत नव्हते. सुरुवातीला मृतदेह कारमध्ये टाकून गोमती नदीत फेकण्याचा विचार करण्यात आला, मात्र वजन जास्त असल्यामुळे तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर बाजारातून एक धारदार सुरा खरेदी करण्यात आला. मृतदेहाचे तुकडे करून हात, पाय आणि डोके वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. धड स्लीपिंग बॅगेत भरून एका निळ्या ड्रम मध्ये लपवण्यात आले. बाहेरून पाहता कोणालाही संशय येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर 20 फेब्रुवारीलाच पोलिसात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. म्हणजेच गुन्ह्यानंतर स्वतःच पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. तपासादरम्यान पोलिसांनी घरातील सदस्यांची सखोल चौकशी केली. आरोपीच्या जबानीत अनेक विरोधाभास आढळले. कधी वडील घर सोडून गेले असे सांगितले गेले, तर कधी ही घटना सुसाईड असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी कडक चौकशी केल्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर आले. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार अक्षतची आई लहानपणीच निधन पावली होती. त्यानंतर तो स्वभावाने हट्टी आणि बंडखोर झाला होता अशी चर्चा परिसरात आहे. 4 वर्षांपूर्वी ही नाराजी व्यक्त करत त्याने घर सोडल्याची माहिती आहे. अभ्यासात त्याचे मन लागत नव्हते. वडील मानवेंद्र सिंह हे दारू आणि पॅथॉलॉजी लॅब व्यवसायाशी संबंधित होते. त्यांची इच्छा होती की मुलाने मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेऊन व्यवसाय सांभाळावा. मात्र करिअरच्या दबावामुळे मुलाच्या मनात राग साचत गेला अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर येत आहे. अधिकृत माहिती अद्याप तपासाधीन आहे. या प्रकरणाबाबत डीसीपी सेंट्रल विक्रांत वीर यांनी सांगितले की 20 फेब्रुवारी रोजी सकाळी घटना घडली असून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. लायसन्स रायफल जप्त करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. अशाच महत्त्वाच्या आणि सत्य घटनांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.